इथे नाही जमत तर चाल ना मग तिकडे. हा तिकडे चाल ना. चाल ना. असे नको करू नका. आता नाही करतो का तो ना मला बोलावलं इतक्या धरून आणि आता नाही करून राहिली तू. बरोबर नाही आहे. महिला इच्छा व्हायला तुला बोलायला बी आहे ना. शिवलालचा निरोप नव्हता पाठवला त्याला तुला. चल ना एक बार फक्त एक बार खावा कमले अशी करतो काय. हा महिला इच्छा आहे व चाल ना. व्यवस्था टॅप करतो ना मी. चाल ना. तो संडाचा पेला आहे ना वा. त्याला कुठे चाव येते. काही नाही अर्ध्या घंट्यात जिकडे तिकडे होते. अर्ध्या घंट्यात येतो ना आपण वापस. चल ना. चापेला आहे ना वा तो उठत नाही ना. काही नाही होत ना व. उठत नाही ना व तो. उठत नाही ना कमले. चाल ना. चाल ना. मला माहित आहे ना संड झपते तो डॅन्या. एकदा झपला की उठत नाही तो. माझा दोस्त आहे मला माहित आहे ना. चाल ना. का व फक्त 10 मिनिटाच काम आहे. झटकन जाऊन झटकन येऊ ना कोपऱ्यात जाऊन. घेतल्याशिवाय जातच नाही मी. पहिले काल बोलावलं तू ना. तू या साऱ्या इच्छा मी पुऱ्या करून आलो. पैसा आदला का जे लागेल ते. पण तू माझी इच्छा नाही पुरी करत. अटी बोलावून येऊन मला माझी अटी बोलावतं मला वापस पाठवतं. काय तर बुडा काय उठत नाही. चाल उठ लवकर. चाल हो चाल ना. हो चाल तुझा टाइमपास केला बा तू. अदलूक तर आपलं काम झालं असतं ना. वापस आलीस ती तू. 10 मिनिटाचं काम आहे फक्त. जास्त नाही ना. मी पूर्ण व्यवस्था करेल आहे ना. मला माहित होतं अटीचा काही मेळ येणार नाही पाला म्हणती. तू नाहीच म्हणशी म्हणून मी दुसरी व्यवस्था करून ठेवली. तू त्याच्या नाटकं करून राहिली. येत तुम्ही माणूस आहे बाबा. कोणी म्हणणार नाही तुम्हाला रात्री बेरात्री निघल्या घराच्या बाहेर. तर मला कोण असं पाहिलं की कोण पाहिलं मला की असं काय म्हणते मग. तुम्ही मी एकसारखी दिसली की म्हणते ना बुड्यासोबत हाच काही गावात होईल ना चर्चा म्हणून मी भेटतो बाबा. येते बुड्या तर तुम्हाला माहित आहे त्याचं खांडू खराब आहे. दिन मला घराच्या बाहेर काढून जाऊ दे. काही नाही होत. मी आहे ना. टेन्शन नको तू. चाल ना कमला. पटपट चाल ना. तू काळजी पाय मधून चालून राहिली व. कोणा पाहिलं तर अजून गोर होईल ना. चाल ना लवकर पटपट. चोरीचा मामला हळूहळू बोंबला. तुला माहिती आहे आपलं काम कसं आहे तर. येऊन तर राहिली मी. पण आता माझ्या नाही चाललं जात नाही. एवढा पटपट येऊन राहिली ना. तुम्ही असं गडबड नका करू बा. पण जाणं कुठे सांगा ना मध्ये. कुठे जाणं आपल्याला. एवढं निघून राहिले मध्ये तुम्ही तातडी ना गडबड मध्ये. ठिकाणावर न्याय लागेल की नाही तुले. चाल मी टाप व्यवस्था करेला. चाल तू फक्त मागं ये तू. ते पाय आपली व्यवस्था कशी येत. टाक बिलकुल काहीच वांधा नाही. चाल तू बिंगफट आता. बापा व्यवस्था तर लय चांगली केली तुम्ही ना. लय चांगली केली. पण कसं माझी घेऊन राहिला बापा. हे धंदे आता राहतोय ना. कोण पाहिलं तर काय पण कमल्या तर तुझ्यासाठी का नवीन आहे का हे. आणि कोण काय म्हणणार आहे. कोणाला काय घेणं देणं नाही. आपलं पाप पुण्य आपल्या जवळ असते. लोकायला काय करावं लागते. चाल मोकड्यानं. चाल लवकर. तुझी खाईच पुरी होते ना. चला पटकन बापा. अजून कोणा पाहिलं तर घर बापा. काय तर बुडाबुडी गेले वाटीन तटी. असं पाहिजे नाही बापा आपल्याला जमेला. चला लवकर चला. हो चाल. चाल ना कमले तू अंदर बघतो. पुरा खळा पुरा करतो आता. काय न कसं आहे तर झटका कोणदिलचा नाही पाहिला अजून कसा आहे तर. कमले पाण्या गेला सांग. खोकला येऊ राहिला. कमले उठ ना पाणी पाहिजे मले. उठ खोकला येऊन राहिला ना. कमले
अहो आवाज येते की ना बैऱ्या टपराचे. अहो उठ ना बा, जीव जाऊ राहिला त्या नवऱ्याचा खोकला आला ना मला. उठ ना बापा रे. बिड्या प्यार पुरत नाही रे बाबा. कसं कसं होऊन राहिलं. उठवा कमला. जळेल दोन्ही उठ ना बाय. कमला कमला बो मारू घाले टेम्पो. सायाची उठून नाही राहिली. अंगावर घेऊन पसरीला नुसते ढोरासारखी. नवरा आवाज देऊन राहिला तर ज्याला सर आवाज द्यायच्या नावाने बम बाई आहे की काय सोयता नाही नका. नवरा मेला चलते काही हा जीव जाऊन राहिला इकडे. खोकला आला ना उठ ना मग. घुबड तोंडे कमले बा. कमले कमली सायची कुकडे गेली रे. आवाज देऊन नाही राहिली सायची. मिली गेलीच नाही रे बापा चादरीत. कमली कुठे गेली रे बापा. कुकडे गेली सायची. नाही पाय मला वाटलं चादरीत झोपेल आहे म्हणून आवाज नाही येऊन राहिला. तर कोण कोण करते ते आवाज झपावं अशी करते. इले काही सांगितलं की उकडे गेली कुठे आहे. चाल बरं पाहू दे बरं इले. काढे काढे हाग्याचं टप्पर आहे अटीस आहे. गोदरीचं गेली नाही हा गेली मग गेली कुठेच हायची. चाल बरं पाहू इले. गावात जावं लागेल कुठेतरी झांबल झुंबल करावं लागेल इले. पाहू दे मला उकडे गेली का गाव पुंजायला काय सांगता येत नाही. हिचं टोनगी आहे ना हे कर्नाटकी. काहीतरी टोनग करणं होतं आज म्हणून तर हिनं मला जोई नाही दिलं ना. वाटवाट केलं. बरोबर आहे हिनं अंग धुतलं शिन आता. आणि गेली शिन गावामध्ये निंबून मिरच्यान ती हळदन मिरकूट घेऊन गेली शिन गाव पुंजायली. टोनगे ते मला पाहू दे आता हिचं टोनग काय तर ते बरं कसं टोनग करते हे तर आज पाहू दे मला आज. हो तिचा बजेटच बसतो आता. आई टोनग्यावाली टोनग करते काय. सायाजी कुकडे थांबलो रे बाबा. कुकडे थांबलो. सायाजी गेली कुकडे. कुकडे गेली. सायाजीनं नवीन काय कारनामा केला सुरू काय माहिती आहे कमलीनं. होगी नावे फिरून तर नाही राहिली बाबा निंबू मिरची घेऊन गावामध्ये. येसा तर गुंजत नाही लेखाची. नक्की तसंच दिसते मला. काय ना काही नवीन हिचं काहीतरी शाळा लावली करणं. मला सांगायला पाहिजे की नाही नवरा हो की नाही मी. पण मला काही सांगत नाही. तिच्या मनानच करते ते. मागे कुठेही लोकांच्या बाजास पूजे. आता काय करते काय माहित. आता का गल्ल्या पुसते का काय माहित. लाईन मांडण मिरची टाकणं निंबू टाकणं असं करते का काय माहिती. साली लयच बदमाश झाली ही. टोनगी आहे हे टोनगी आहे. दुसरी शाळा करायला येईल काही. तसंही असू शकते बा. म्हणून तर तिनं आज मला जोर नाही येऊ दिलं. बरोबर आहे. नाही रे जो डबल तिला अंग धुवा लागलं असतं. तिला टोनगं करणं होतं ना. करणी करणं होती म्हणून तिनं जाईल. नाही तसं नाही विषय. सायाजी दिसून नाही राहिली. कुकडे बंदा गल्ल्या फिरून राहिलो बा. इकून झालं की तिकून तिकून झालं की तिकून. गोदरीच्या टोकावून तिच्या टोका लोकांना हाता बाहेरच्या गोदरीत राहिलो बा. जायचा तिकडे जाऊ का घोसल्या कुठे बाहेर तर खाली तिच्या आंबू बुडा म्हणून गोदरीत फिरून राहिला. रट्टे खायची बाई सायाची. बायको म्हणून हात धडा हे कमली लयच लेकालच तिथं मी खोर आहे बाई. एक तर सांगायला पाहिजे की मी चिंत राहतो ना जपून राहतो. आता गेली कुठे आता आपण राहतो पुरच त्या नेव ना तळेस फळस एखादं. काय सांगता येत नो गॅरंटी आहे ना. जनावर आहे तरी सायाची आहे ना. ना घराला दरवाजा आहे ना काही ना काही. रस्त्यावर पालावर आहे ना आपल्याला. काही अनहोनीत झाली नशीन बापा. नेलीच नशीन कमली कोणा. चाल बापा काही असो पण तिला आता गावात झांबल ना आपलं काम आहे. चाल बापा झांबल. पाय बापा पाय. देवा फक्त काही अनहोनी नको होऊ देतो की झालं बापा. काही तळशा पडशा काही लांडग्या फांडग्यानं काही चित्त्या भित्त्या ना नेव. आता रस्त्याला झपेल होतो बाबा आम्ही. काही सांगता येत नाही. काही कोण्या जनावरानं घात केला असेल. कुत्री तोडू शकतात बाहेर. आता एखादं पिसायला कुत्रे आलं तर काय सांगता येते नो गॅरंटी. चाल बाप्पा झांबल बापा. डॅन्या झांबल गावात मी तिला. चाल कमला आवाज दे नाही बरोबर नाही. बंद गाव जागी होईन. कुकडे गेली कुठे कुकडे हातानं तमाशा. आपला स्वतःची इज्जत स्वतःच कमी करून घे. ना आवाज देत आहे ना काय करताय. कसंच काय करू आता. मा पोरगा एकटं घरी एकटाच आहे. चाल बापा पाय इले पहिले इले पाय मग जाय बापा पाला. सायाजी म्हणते कमली गेली कुठे एवढ्या रात्री. गेली कुठे साली पण कुकडे चाट मारली हिनं. तिकडे गेलो गोदरीत पाहिलं गोदरीत नाही. तिकडून मंदिर याकडून मंदिर पूजाला गेली तिकडे पाहिलं की सायाजी नवीन धंदा तर नाही मांडला. गावात भोंगय भुंजो फिरत नशीने. निंबू मिरची काही
टोनगं तर नशीन केलं म्हणून राहिलीशीन सायाजी. कुकडे थांबलो सायाजी रात्री, कुकडे थांबलो. अर्ध गाव तर पाहिलं मी आता. हिच्या मागं कुकडे गेली, कुकडे नाही सायाजी ही. बाबू डॅन्या बदमाश आहे, कोंबली बदमाश आहे. हिनं तुझ्या हाती तुरी दिल्या रात्री. हिच्या पायाले दोरा बांधून त्या पायाला ठेवा लागत होतो ना. जसं पहिले करस तू तसं करायला लागत होतं. कडे थांबला रुवा हिली आता सायाजीली. चाल आता, चाल बाबा जाऊ आपण पालार आपल्या. काय करत आता, किती थांबल तर दिली अवदाच्या तोंडाजीली नसते. पालार आली की मग सांगतो दिले काय कुकडे गेली तिचं कंबोळच मोडतो सायशीचं. नाही तिचं धुपूट पाडलं तर मग हाईड आणि नाही. मग काय समजून राहिली ते मला कमी समजते काय ते. येतो म्हणा पाला काय मग ती तुऱ्या देता का लुच्चे बदमाश भोकाची कुकडे गेली आम्ही सायाजी. कोलाटी थांब तू ये म्हणा पालार सांगतो मग तुला सायाजी काय कुकडे गेली तू तर. हाड्याने काय करू राहिला बरं रात्री गावात फिरून राहिला का असा पिसड्यासारखा. आता रात्री 2 वाजले हा कुकडे फिरून राहिला सायाचा. उडवले का तर मॅटच आहे रे बापा. सांगा आता रात्री 2 वाजता फिरून राहिलं काय झालं बापा. काही शाळा तर नाही बापा या डोंगरेची रे. काही मेळ नाही आनंद बापा. जीव का रे डोंगऱ्याला आवाज जाऊ दे. नाही तर काही आवाज नाही द्यायला पुरत बापा. अजून भटकीन ती काही अशी त्याचं शाळा विठ्ठल ना माझी. चालला तो कुकडी तरी चालला लेखाला. काय लेखाचं यानं काही बोलायला तर नाही रे कुठून. काही पाखरू एखादं तसा चावट आहे. सय करते. या वयात जर लेकरं पैदा करते तर गंमत रगेलाय का हा डॅन्या. हा डॅन्या म्हणा हात जोडा रे बाबा. लय बोगस आहे का माणूस लेका. सांगा आता रात्री फिरून राहिला 2 वाजता. नक्की एखादी बाईफाई बोलायला असेल भाऊ. घरी काही मेळ नशीन येत. त्याचा सटसट करते ना हा जास्त. सांगा याची वय राहिली का आता धंदे करायची. लोक सायाच्या बाजीवर बसतात. हा गडी रिकामी धंदे करते. गावात फिरते बापा कोपरे कापरे पाहायले. जाऊ दे बापा आपल्याला काही करायला लागत. चा आपल्याला काय घेणं नाही बापा. कमला तू व्यवस्था तर पाय आपली कशी आहे टापची बिलकुल. ना तू ये आणि कशा गाद्यांमध्ये टाकेला. तसंही म्हणा तू 3-4 महिने झाले गादीवर झपलीच नाही. त्या पालातच राहून राहिली. काय सुद्धा आहे व तो डॅन्या देन त्याला सोडू माझ्यासोबत राह तू. हवेश करशी नाही पाहिजे कसं आहे जलवा. चालतो फक्त उस्त्यान गाद्या पाहिजे मोमो आहे तर कुकडी लोटांग घेऊन घे टिसा. तुझेच राज्य आहे माय राज्य. तू मेरीन मै तेरा मजनू. चल जलवा करेंगे अभी चल तू. चाल ना बापा किती खोली हे सजेला आहे बापा. पुऱ्या खोलीमध्ये गाद्या बापा रे किती खास खोली आहे. कमला तुझ्यासाठी आहे फक्त हे सर्व काही. तुझ्यासाठी मी व्यवस्था केली एवढी. तू यायला तयार नाही तर पालातच मोरून राहिली. अठी येत जाय तुझं पहिले 12 वाजले की त्याला छाट मारत जाय डॅन्याली. मी तू दोघं जण आपण मस्त सायश करत जाऊ. कसं तू खुश मी खुश मस्त एन्जॉय. बाबा तुम्ही मला आणलं माझ्या मनात असं प्रसन्न झालं बाबा. मला चांगलं वाटून राहिलं. तुम्ही आहे तर बाबा सुखच आहे ना सगळं. सुख पाय बा तो डॅन्या तुला काहीच देऊ शकत नाही. काहीच नाही. कोणत्याच गोष्टीची ख्वाहिश तुझी पुरी नाही करू शकत. पण हा कोंदीला आहे की नाही साऱ्या गोष्टीची तुझी ख्वाहिश पुरी करू शकते. फक्त कसं तू न माझी ख्वाहिश पुरी केली की झालं. तुला जे म्हणशील ते जे मागशील ते देतो. तू मेरी जान मै तेरा मजनू. त्या डॅन्यानं माझ्यासाठी कधी काही केलंच नाही ना बापा. बस मारणं झोडणं बस एवढंच त्याले. आणि त्याचं काम असलं की बस ते ढोपरून घेत जातो फक्त म्हणे. बस बाकी काही नाही. सुख शांती कधी मला त्यानं नाही केलं. ऐशोआरामची जिंदगी मला कधीच दिली नाही त्यानं. कधीच नाही. म्हणून म्हणतो त्याच्या घरी राहत जाय तू. गंमत पण कसं माया सारं पुरं करत जाय तू. म्हणजे कसं त्याली चालू मली चालू. त्याला नवरा म्हणून ठेव फक्त. असं बातुकलीच पाहिजे काही ना काही मागे झाकण. कसं मग लोक म्हणत नाहीत काही. पण आपलं इकडे चालू ऐश बिलकुल आहे की नाही. दमती की नाही टापोटाप. जमते टापस. कसं माझं मन तर तुमच्यावर बी आहे. पण कसं आता माझा जीव बी भेटे ना.
एक लेकरू आहे मले. त्या डॅनी बुड्याला माहित पडलं तर तो कसं हे करीन मले, कधी का घराच्या बाहेर काढून, हे बी विचार मग मनात राहतात ना. मग मनातच येतात तसे विचार. नाही तर मी तर तुम्हाला असं वाटतं हो, काय करून काय नाही. अव त्या डॅन्याचा काल विचार करून राहिली तू, काय नाही तो संड बसलेला आता. आणि विषय राहिला लेकराचा, तर मी सारा खर्च करतो शाळा, त्याला खाणं पिणं सारं. तू इच्छा पुरी करतो, पण डॅन्याची नाही करत बा. नाही तो कसा आपला सवती आहे, आपण त्याची करत नाही. तू माझी इच्छा पुरी कर, मी तूही करतो. मी तर तुमची इच्छा तर कधी पुरी करायला तयार आहे बाबा. हा तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, टेन्शनच नका घेऊ तुम्ही. आता मी तुमचीच आहे. मग आय लव्ह यू म्हण ना. अजून तू आय लव्ह यू म्हटलं नाही मले. हा मावर प्रेम करतो ना तू, मग आय लव्ह यू तू कुठे म्हटलं तू ना मले? हा म्हणून म्हणत नाही का मले? म्हणाच लागते का ते, म्हटल्याशिवाय जमत नाही का? तर ते म्हटलं की कसं मा म्हणायला चांगलं वाटते थोडंसं. काय तो बा कमले मा प्रेम करते असं होते ना ते. आता मला कोंदील म्हणत जायचं, कोंदील. हा कोंदील कुठे चालला, कोंदील असं म्हणत जाय. कसं आता आपण पुऱ्या जिंदगीत बापा असं कधी म्हटलं नाही, मग कसं शरम लागते म्हणायची. म्हणून कसं आता काय म्हणूच का, मग म्हणूच का आता म्हटलं तर काय आहे, हरकत आहे. हा म्हणणं. चला मग मित्र, उर्वरित भाग आता आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. भाग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा.